अध्याय 17 श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्याच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसायन स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शनाला आल्या उठाउठी. सांगितल्या स्वामीसुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनी या देव मामलेदार आसोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नयेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तनीने तारा नामे. त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता. परित्याच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुनी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती त्याचे. स्वामीसुते त्यासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी आपली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थासी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करी आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनात लिखून सांगती. ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी, प्रार्थोनी या आणावे. पाहून या समर्थासी, उल्हासुताचे मनासी. धावून या वेगेसी, मिठी चरणी घातली. निजसुताने पाहोनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ते धरुनी उठविले. अक्कलकोटी त्यावसरी, बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी, स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमे रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करती, पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थी सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा.
स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनविती समर्थाते. मग समर्थे त्यावसरी मुंबई पाठवले सेवेकरी. म्हणती स्वामी सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या संगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख झाले त्याचे पोटी रात्रदिन सलत असे. मग स्वांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी नये सत्य. तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुद्धा. परी तो न आला अक्कलकोटा. जीविता पर्वा न केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. संगे न बोलती रोदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबावर. तेथे समजला समाचार परन पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थे. सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तैसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढावूनी बळीची मग नेला. धन्य धन स्वामी कुमर उत्तरला भवदीत दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोक्त सप्तोदशोऽध्याय गोढा. श्री भगवच्च परनार्पणमस्तु. श्रीरस्तु शिवं वरतु.